नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड आता वेगवेगळ्या एजन्सीजच्या रडारवर आलेले आहे। एकीकडे सीबीआय सुशांत सिंगच्या मृत्यूची चौकशी करते, तसंच त्याच्या बँक अकाउंट बद्दल जी माहिती आहे, जी चौकशी आहे ती ईडी करून केली जाते। आता यामध्ये एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सुद्धा इन्व्हॉल्व झालेला आहे। ज्या वेळेला रिया चक्रवर्ती हिचे ड्रग्सशी रिलेटेड कनेक्शन्स बाहेर आले त्यावेळेला एनसीबीला सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेलं, कारण की ड्रग्स रिलेटेड चौकशी करण्याचं काम कोणाकडून केलं जातं तर एनसीबी कडूनच केलं जातं। मग त्यानंतर आता ज्या वेळेला ड्रग्स कनेक्शन्स आले तर त्यानंतर सुशांत सिंगची डेथ केस आता पूर्ण वेगळी झालेली आहे। त्याची चौकशी एका बाजूला तर सुरूच आहे आणि दुसरीकडे हे जे ड्रग्स कनेक्शन्स आहेत ना त्याची चौकशी एनसीबी कडून केली जाते आणि एनसीबी कडून आता बॉलिवूडच्या सगळ्या लोकांवर एकदम कडी नजर ठेवली गेलेली आहे। कोण कोण या ड्रग्सच्या तस्करीत इन्व्हॉल्व आहे त्यावरूनच आता बॉलिवूडवर भरपूर टीका केल्या जात आहेत। या आधी सुद्धा 19 जणांची म्हणजे बॉलिवूडशी कनेक्टेड, त्यामध्ये बरेचसे काही डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, अशा 19 जणांची चौकशी झालेली आहे। पण आता या गोष्टी जास्त हायलाइटेड होत आहेत कारण की 4 मोठ्या ॲक्ट्रेसेस यामध्ये आलेल्या आहेत, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि राकुलप्रीत सिंग। ओके, तर या चौघींची चौकशी आता 25 आणि 26 सप्टेंबरला एनसीबी कडून करण्यात येणार आहे। सुरुवातीला दीपिका पदुकोण हिच्या मॅनेजरची चौकशी करण्यात येणार होती, तिचं सुमन केलं जाणार होतं, पण तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिने कारण दिलं की ती आजारी आहे आणि त्यामुळे ती चौकशीला जाऊ शकत नाही। पण तरी सुद्धा तिला 2 दिवसांचं काहीतरी एक्सटेन्शन दिलंय शुक्रवारपर्यंत, पण त्यानंतर तिची चौकशी ही केली जाणारच आहे। आता हे कनेक्शन असं नाहीये की कोणीतरी नावं सांगितली त्यांची आणि मग इन्व्हेस्टिगेशनमध्ये नावं सांगितली आणि त्यानंतर त्यांची चौकशी केली जाते, तर नाही। आता एनसीबी काय करते, हे ब्युरो काय करते की सगळ्यांच्या व्हॉट्सअप मेसेजेसवर लक्ष ठेवते। मग ज्यांच्या पण मेसेजेसमध्ये फोनमध्ये कुठे ड्रग्स, वीड असे शब्द आले ना की त्यांना चौकशीसाठी घेऊन जाते। तर या 4 मोठ्या ॲक्ट्रेसची चौकशी सुद्धा केली जाणार आहे। मग हे लेक्चर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, एकतर अवेअरनेस लेक्चर आहे न्यूजमध्ये, प्लस महत्त्वाची एजन्सी आहे एनसीबी। ओके, भारतामध्ये ड्रग्स ट्रॅफिकिंग रिलेटेड जी पूर्ण चौकशी आहे त्याच्या संबंधित कोणतीही कार्यवाही करायची असेल तर ती एनसीबी कडून केली जाते। मग आजच्या लेक्चरमध्ये आपण एनसीबीचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत। ओके, न्यूज तर आपल्यासाठी फक्त नेहमीच एक रिझन असतं, या न्यूजला रिलेट आपण पॉलिटी करणार आहोत आणि त्यानुसारच या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एनसीबीचा अभ्यास करणार आहोत। आणि तसंच एनसीबीची जी स्थापना आहे ती डीपीएसपीज म्हणजे आपले जे मार्गदर्शक तत्व आहे त्यांच्यानुसार करण्यात आलेली आहे। मग ते मार्गदर्शक तत्व काय आहे त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। ओके, मग आता या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, राज्यसेवा 2021 या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत एकदम बाप मेथडने। या बॅचमध्ये आपण लेक्चर्स घेतलेले, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, एक्झाम प्रिपरेशन करताय तर नक्की या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता आपण वळूया एनसीबी कडे। मी तुम्हाला एक पूर्ण बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे की एवढं हायलाईट का झालेली आहे ही न्यूज, कारण की बॉलिवूड यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं आहे। मग एनसीबीची स्थापना भारत सरकारकडून करण्यात आलेली 17 मार्च 1986ला, डेट तुम्ही लक्षातच ठेवा कारण की आता परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, न्यूजमध्ये आहे म्हणून। ओके, आणि तसंच या संस्थेची स्थापना किंवा या ब्युरोची स्थापना एका ॲक्टनुसार करण्यात आलेली, नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985। हे ॲक्ट अंमलात आलेलं 14 नोव्हेंबर 1985 पासून। ओके, मग या कायद्यानुसार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना करण्यात आली होती आणि ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे, वैधानिक बॉडी आहे। आता मी तुम्हाला सांगत नाहीये की वैधानिक बॉडीचा अर्थ काय असतो, मला कमेंटमध्ये सांगा की वैधानिक बॉडी म्हणजे काय। तसं तर मी तुम्हाला रचना सांगितलेली आहे कशी करण्यात आलेली आहे एनसीबीची, त्यावरून समजलंच पाहिजे तुम्हाला की ही स्टॅट्युटरी बॉडी आहे म्हणून वैधानिक बॉडी आहे। आता इथे 2 शब्द तुम्हाला कठीण वाटत असतील, नार्कोटिक, नार्कोटिकचा अर्थ होतो अंमली पदार्थ, काय होतं तर अंमली पदार्थ। ओके, आणि मग याचा अर्थच आहे ना की अंमली पदार्थांवर कंट्रोल करणारी संस्था। आणि तसंच सायकोट्रोपिकचा अर्थ होतो एखादा असा ड्रग की ज्या ड्रगचं सेवन केल्यामुळे ती व्यक्ती
मेंटली अनहेल्दी होते. ओके, म्हणजे मेंटल हेल्थवर त्याचा परिणाम होतो. ओके, आणि इथे सारखं सारखं तेच निघून येते की रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतला त्याची मेंटल हेल्थ खराब व्हावी म्हणून या ड्रग्सचा वापर केला होता. तर हे तर सारखं न्यूजमध्ये येतंय. आता आपल्याला त्यावर जास्त डिस्कस नाही करायचंय. पण मग एनसीबीची जेव्हा स्थापना करण्यात आलेली त्याआधी या ऍक्टमध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या, तर अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या किंवा वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या दंडाची तरतूद या अधिनियमामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे जर समजा असं ड्रग्सची अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येईल किंवा कोणालाही जर जबरदस्तीने सुद्धा ड्रग्स दिलं जात असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा दंड होतो किंवा शिक्षा होते. ओके, काही परिस्थितीमध्ये काही दंड आकारला जातो आणि शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. जसं काही केसेसमध्ये 2 वर्षांची शिक्षा आहे, 7 वर्षांची शिक्षा आहे आणि ही शिक्षा आजन्म कारावासपर्यंत सुद्धा आहे आणि फाशीपर्यंत सुद्धा आहे. त्यामुळेच जे ड्रग्स रिलेटेड कोणताही जर गुन्हा असेल तर तो खूप मोठा मानला जातो आणि त्याच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या या अधिनियमामध्ये करण्यात आलेल्या आहेत NDPSच्या. ठीक आहे, आणि तसंच या अधिनियमाने केंद्र सरकारचा अधिकार आणि कार्य वापरण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि मग या तरतुदीनुसारच मग NCBची स्थापना करण्यात आली. तसंच NCB जे आहे ते जे काम करतं ना, फक्त या ऍक्टनुसारच नाही, अजून वेगवेगळे ऍक्ट्स आहेत. जसं आपल्या भारताने वेगवेगळे कन्व्हेन्शन सुद्धा साईन केलेले आहेत. ओके, कन्व्हेन्शनला सुद्धा स्वीकार केलेला आहे. जसं त्यामध्ये 1961चं UN कन्व्हेन्शन आहे. तसंच 1961च्या UN कन्व्हेन्शनमध्ये नंतर 1977मध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली. तर यानुसार ज्या इंटरनॅशनल बॉडीज असतात ना त्यांच्याबरोबर सुद्धा एक चांगलं रिलेशन ठेवून पूर्ण जगभरामध्ये, आता बघा ड्रग्सचा जो इश्यू आहे, या पदार्थांचा इश्यू, कोकेन म्हणा किंवा ते मारिजुआना म्हणा, या गोष्टी आहेत ना, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका या खंडांमध्ये सुद्धा याचा खूप वापर केला जातो. म्हणजेच हा जो इश्यू आहे ना तो पूर्ण जागतिक लेवलला हा इश्यू आहे. मग ज्या वेळेला भारतामध्ये सुद्धा NCB काम करतं ना, पण त्याच रिलेटेड जर इंटरनॅशनल लेवलला कोणता इश्यू आला तर NCB तिथे सुद्धा मदत करते. ओके, मग त्यामध्ये जे प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1988 नुसार सुद्धा काम करत असते. त्याचप्रमाणे UN कन्व्हेन्शन 1961, 1971 आणि तसंच 1988, तर असे हे अमेंडमेंट सुद्धा झालेले आहेत या कन्व्हेन्शनमध्ये. त्यामध्ये ज्या काही तरतुदी दिल्या असतील त्यानुसार सुद्धा NCB काम करत असते आणि NCB इतर ज्या आपल्या संस्था आहेत, एजन्सीज आहेत, त्यांच्या बरोबर मिळून काम करत असते. जसं कस्टम्स अँड सेंट्रल एक्सरसाइज, स्टेटचं पोलीस डिपार्टमेंट, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI, सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरो आणि तसंच अजून ज्या इंटेलिजन्स आणि ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्या सगळ्यांबरोबर मिळून ही संस्था काम करत असते. ओके, आता या कायद्यानुसार जो आपण कायदा बघितला 1985चा, त्या कायद्यानुसार कोणकोणते ड्रग्स असे आहेत जे अब्युझिव्ह मानले जातात की जे घेणं विदाउट प्रिस्क्रिप्शन घेणं गुन्हा मानला जातो. तर त्यामध्ये कोकीन आहे, मेथा एम्फेटामिन आहे, एम्फेटामिन, रिटालिन, सायलट आणि इन्हेलेंट. आता यामधले जे बरेचसे ड्रग्स आहेत ना ते असे टॅबलेट्सच्या स्वरूपामध्ये असतात, पण कोकीन इथे तुम्हाला दिसेल जे पावडरच्या स्वरूपामध्ये असतं. राईट, आणि महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते म्हणजे NCBचं मुख्यालय कुठे आहे तर न्यू दिल्लीला आणि याचे प्रमुख आहेत राकेश अस्थाना. हे IPS ऑफिसर आहेत आणि ते NCBचे प्रमुख आहेत. राकेश अस्थाना, तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता, आयोग यावर प्रश्न विचारू शकतो. ओके, आता ही जी NCBची स्थापना आहे ती कशाच्या बेसिसवर करण्यात आलेली आहे ना ते खूप महत्वाचं आहे. त्यातून परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर NCBची स्थापना आपल्या राज्यघटनेमध्ये आपण मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केलेला आहे. मार्गदर्शक तत्व कुठे दिलेली आहेत राज्यघटनेमध्ये? भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. त्यामधलं कलम 47 वर हा कायदा आधारित आहे, त्याच्या बेसिसवर हा कायदा तयार करण्यात आलेला. कलम 47 काय सांगतं तर पोषणाचा व जीवनाचा दर्जा यांचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करणे. पण सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मेनली शासनाला काय करावं लागेल
तर आरोग्याला घातक असलेले अंमली पदार्थ आणि पेय घेण्यावर बंदी. इथे तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की हे जे कलम 47 मधलं ही जी तरतूद आहे अंमली पदार्थांची ती कोणत्या प्रकारातली आहे. तर जसं 3 प्रकार आहेत ना आपल्याकडे, गांधीवादी, उदारमतवादी, समाजवादी. तर हे जे तत्व स्वीकारलेलं आहे आपण ते गांधीवादी तत्व आहे आणि हा जो पहिला पार्ट आहे ना तो यातला समाजवादी तत्वाचा आहे. ओके, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, इम्पॉर्टंट आहे. मग या तरतुदीवरूनच, या मार्गदर्शक तत्वावरूनच आपल्या सरकारने 1985 ला नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985 हा कायदा संमत केला होता. ओके, महत्वाचे बघा, लक्षात ठेवा, ज्यावेळेला असे कायदे केले जातात, भरपूर आपल्याकडे असे कायदे आहेत जे काही फंडामेंटल राईट्स वरून किंवा DPSPs हे समोर ठेवून केलेले असतात. त्यामुळे महत्वाचं ठरतं ज्या वेळेला सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा अभ्यास करता तर त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे की कशा प्रकारे या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. जर एखाद्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे तर ती कोणत्या फंडामेंटल राईट्समुळे, जसं बघा कलम 24 नुसार वेगवेगळ्या, जसं बाल कामगारचा जो ऍक्ट आहे लाईक चाइल्ड लेबर ऍक्ट तो संमत करण्यात आलेला आहे ना. जसं शोषणाविरुद्धच्या हक्कामुळे आपल्याकडे भरपूर कायद्यांची रचना करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्वांमुळे सुद्धा काही कायद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यातलं हा एक कायदा सुद्धा आहे. मग आता या लेक्चरमध्ये आपण बरेचसे पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत. एनसीबीचं महत्वाचं काम काय, तर ड्रग्ज ट्रॅफिकिंग थांबवणं आणि जे कोणी अशा प्रकारची तस्करी करत असेल त्याच्यावर योग्य प्रकारे दंड आणि त्याला योग्य प्रकारे शिक्षा देणं हे महत्वाचं काम आहे आणि हे काम सरकारच्या वतीने एनसीबी करत असते. ओके, मग आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला मी एक प्रश्न विचारला की स्टॅट्युटरी बॉडीचा अर्थ काय असतो, त्याचं आन्सर मला नक्की कमेंटमध्ये द्या. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या लेक्चर बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.